चित्रीकरणाचा कार्यक्रम आहे. हा प्रवास आपल्याला निरंतर तुमच्या आमच्या सहकार्याने आपल्याला चालू ठेवायचा आहे. कार्यक्रम म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही उणीवा राहतात. त्या उणीवांवर विचार न करता पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतो आपण किंवा ऑप्टिमिस्ट विचार घेऊन आपण जर समोर जायचं असेल तर आपल्याला थोडंसं पॉझिटिव्हली विचार करून त्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्टिव्ह विचार कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी कशा करता येतील हे आपल्याला पाहायचं आहे. आजच कार्यक्रमाच्या निमित्ताने एका आमच्या समाज बांधवांनी आम्हाला सांगितलं की ड्युएट गाणे आपण का घेत नाही, असायला पाहिजे. बरोबर आहे. पुढच्या वेळेस आपण प्रयत्न करू की अशा प्रकारच्या काही नवीन गोष्टी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह विचार असतील तर अगदी 100% ॲक्सेप्टेड आहे. शेवटी आम्ही देखील 6 लोक जे आहोत हेही वेगवेगळ्या विचारांचे आहेत. कोअर कमिटीच्या मार्फत आम्ही अनेक मिटिंग घेतो. मागच्या 3-4 महिन्यापासून जवळपास 2-2, 3-3 तास आम्ही घालवलेले आहेत. थोडीशी पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतो की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की एखादा कार्यक्रम उभा करताना काय कष्ट पडतात आणि त्यातल्या त्यात एक विशेष अनुभव किंवा एक आनंददायी गोष्ट म्हणजे हा पुण्याचा आजचा हा उपक्रम म्हणजे डॉक्टर नीरज व्यवहारे आणि त्यांची जी टीम आहे म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल दिस समाज बांधव ज्याला म्हणू आपण की ज्यांनी खरोखर पडद्यामागे खूप मोठी भूमिका घेतलेली आहे. किंवा बाहेर तुम्ही जर बघितलं तर आमची क्रिकेट टीम पण आहे ज्यांनी स्वतःहून इनोव्हेटिव्हली म्हणजे प्रोएक्टिव्हली ज्याला म्हणू आपण कुठेही कोणतं सजेशन न देता त्यांनी स्वतःहून त्यांचे स्वागताचे बोर्ड लावले. कुठेतरी एक वेगळा आनंद जो व्यक्ती या विचाराने प्रेरित होऊन समोर जात असतो किंवा जी कमिटी विचाराने प्रेरित होऊन समोर जात असते तिला कुठेतरी प्रोत्साहन समाज बांधवांकडनं जर मिळालं तर मला असं वाटतं की तो उत्साह नक्कीच प्रत्येकाचा वाढलेला राहील. तुम्ही देखील बघितलं असेल की तुम्ही देखील यावर्षीचे जे गाणे आहेत आपण प्रथम फेरीचे गाणे बघितले त्याच्यामध्ये जेवताना अनेक लोकांचे कमेंट्स आहेत की यावेळेसची क्वालिटी काहीतरी वेगळी आहे. म्हणजे दिवसेंदिवस आम्ही प्रगती पथावर आहोत याचं उत्तम उदाहरण आहे आजची जी स्पर्धा. आणि आता तर किमान माननीय परीक्षकांनी जे निवडलेले आहेत तर नक्कीच या 3ऱ्या फेरीचा आनंद आपल्याला घेता येणार आहे. आणि ज्याला दर्जेदार कार्यक्रम म्हणतो आपण संगीताचा दर्जेदार कार्यक्रम तो आस्वाद घेण्यासाठी तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत आणि तो आम्हाला खऱ्या अर्थाने मिळावा. मला वाटतं हे जे आमचं संचलन आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ह्या टाळून आम्हाला मुख्य जो उद्देश आहे संगीताचा तो घेण्यासाठी आपल्याला कसा वेळ काढता येईल. कारण इथे वेळेचं बंधन आहे. हे शेवटी कॉलेज आहे आणि कॉलेजची काही नियमावली आहे ती आपल्याला पाळणं देखील गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टीसाठी आपण जे हे करतो कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये शेवटचा जो क्षण असतो तो बक्षीस वितरणाचा किंवा मला ट्रॉफी घेण्याचा जो आनंद एक गायक किंवा एक स्पर्धक म्हणून मिळणार आहे तो वेगळा आहे. तर तो सर्व तुमचा जो आनंद किंवा तुमचा तो जो क्षण आहे तो हिरावून न घेता मी माझं जे काही मनोगत आहे ते व्यक्त करून मी थांबतोय. आणि मी थांबतोय इथे आणि आपण लगेच मला वाटते परीक्षकांचा निकाल आहे तर मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की कृपया आपण यावं आणि आपला निकाल जाहीर करावा.